या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस। सोलापूर जिल्ह्यात अलीकडेच झालेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे आणि महापुरामुळे शेतकरी, पशुपालक तसंच गोशाळांना पशुखाद्याचा तीव्र तुटवडा जाणवत आहे। या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जैन संघटनेनं पुढाकार घेऊन मुरघास चारा वितरण केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतलाय। या उपक्रमांतर्गत विविध ठिकाणाहून मिळणारा चारा गोळा करून तो पूरग्रस्त गावातील शेतकरी आणि गोशाळांपर्यंत समन्वयित पद्धतीने दिला जाणार आहे। प्रारंभी 100 टन मुरघास चारा वाटप करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलंय। मानद पशु कल्याण अधिकारी केतन शहा यांनी स्वतः पूरग्रस्त भागात पाहणी करून ही तातडीची गरज भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतीलाल मुथा, राष्ट्रीय अध्यक्ष नंदकिशोर साखला यांच्या समोर मांडली। जिल्हा प्रशासनानं योग्य जागा उपलब्ध करून दिल्यास हे केंद्र त्वरित सुरू करण्यात येणार आहे। इनरव्हील क्लब, कुर्डवाडी, पंढरपूर, अकलूज, बार्शी, टेंभुर्णी, पुणे, मंगळवेढा, सांगोला, सोलापूर या सर्वांच्या सहकार्यानं झोनल कोऑर्डिनेटर नगीना भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली 2000 रुपये किमतीचं प्रत्येकी 1 किट याप्रमाणे एकूण 150 किराणा किट्सचं वाटप या भागात करण्यात आलं। या उपक्रमाच्या माध्यमातून समाजातील गरजूंपर्यंत मदतीचा हात पोहोचवण्याचा प्रयत्न असल्याचं क्लबच्या सब कोऑर्डिनेटर शिल्पा चिंचवडकर यांनी सांगितलं। दरम्यान यासाठी सारिका ढवळसकर यांचं मोलाचं सहाय्य लाभलं, तसंच बीओडी मेंबर आणि इतर मेंबर यांचं देखील सहकार्य लाभलं। प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही जेमिनी सांस्कृतिक व क्रीडा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीनं जेमिनी माता मंडळापासून भव्य दिव्य अशी मध्यवर्ती मिरवणूक काढण्यात आली। जेमिनी मातेची पूजा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे, भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, सोलापूर शहराचे पोलीस उपायुक्त विजय कबाडे, मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक माजी नगरसेवक सुरेश पाटील यांच्या हस्ते करण्यात येऊन मिरवणुकीस भव्य प्रारंभ झाला। या प्रसंगी लेझिमची आकर्षक अशी प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली। इंटरनेटमुळे माहितीचे सर्व स्रोत उपलब्ध होतात, त्यामुळे स्पर्धा परीक्षेसाठी पुणे, मुंबई, दिल्लीला जाऊन अकॅडमी अथवा ट्युशन लावून अभ्यास करण्यापेक्षा स्वतःच्या घरी केलेला अभ्यास हा कधीही चांगला। यामुळे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगलं राहतं, पालकांना कोणतीही काळजी राहत नाही, आर्थिक बचतीबरोबरच तणावमुक्त अभ्यास करण्यास मदत होते, असं मयुरेश वाघमारे यांनी सांगितलं। यूपीएससी इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिसेस परीक्षेत देशात 8वा क्रमांक पटकावणाऱ्या मयुरेश याचा सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीनं सत्कार करण्यात आला। यावेळी वार्तालाप करताना ते बोलत होते। सोशल मीडिया, मोबाईलपासून स्वतःला पूर्णतः बाजूला केलं, अभ्यासात सातत्य ठेवलं, पेपर सोडवण्याचा सराव केला आणि स्वतःचं एक वेळापत्रक बनवलं, त्यामुळं हे यश प्राप्त झालं, असं ते म्हणाले। कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तुळजापूरला पायी जाताना माता रूपाभवानी मंदिरात सोलापूर शहर जिल्ह्यासह विविध भागातील भक्तगण येतात आणि मनोभावे दर्शन करतात। त्यानिमित्त रूपाभवानी मंदिर आणि मंदिरभोवतीचा परिसर स्वच्छ करण्याचं काम या पथकानं केलं। स्वच्छ भारत, सुंदर भारत, स्वच्छ सोलापूर, सुंदर सोलापूर, रूपाभवानी माता की जय अशा घोषणा देत हा संपूर्ण परिसर अत्यंत स्वच्छ आणि नीटनेटका करण्यात आला। प्लास्टिक, केरकचरा, नारळाच्या करवंट्या, पीठ, आपट्याची पानं आदी कचरा विद्यार्थ्यांनी एकत्रित केला। दरम्यान शाळेपासूनच रूपाभवानी मंदिरापर्यंत स्वच्छता रॅली काढण्यात येऊन सोलापूर शहर स्वच्छ ठेवण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं। मागील काही दिवसांपूर्वी सेना नदीला आलेल्या महापुरामुळे सेना नदीकाठी असलेल्या गावांना या आलेल्या महापुराचा मोठ्या प्रमाणात फटका बसला होता आणि जनजीवन विस्कळीत झालेलं होतं। त्यामुळे येथील नागरिकांचा देखील आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता। ही गंभीर बाब लक्षात घेऊन सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते नजीब शेख यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील वांगी या गावात आरोग्य शिबिराचं आयोजन केलं होतं। आरोग्य सेवक माजी नगरसेवक बाबा मिस्त्री यांच्या हस्ते या शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं। या प्रसंगी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, जमीर शेख, अजित बनसोडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती। डॉक्टर हाफिज जुनैदी, डॉक्टर जुबेरिया जुनैदी यांच्या मेडिकल टीमनं गावातील नागरिकांची आरोग्य तपासणी केली। यावेळी 150हून अधिक नागरिकांची तपासणी करण्यात आली। शनिवारी देखील हे शिबिर सुरू राहिलं। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने नजीब भाई
त्यांनी वांगी या गावामध्ये पूरग्रस्त लोकांच्या आरोग्याची काळजी घेण्याकरता आज इथे एक आरोग्य शिबिर भरवलं. त्या आरोग्य शिबिराचे उद्घाटक बाबा मिस्त्री साहेब, आमचे सहकारी गिरीश बागवान साहेब, अजित भाऊ, सन्मान्य भाई, सर्वजण या भागामध्ये त्या पूरग्रस्त भागातील लोकांना आरोग्य सेवा मिळावी. पूर ओसरला आहे, परंतु पूर ओसरल्यानंतर खरी काळजी ते आरोग्याचीच घ्यायची असते. यामध्ये अनेक संसर्गजन्य आजार निर्माण होतात. त्याची काळजी घेण्याकरता राष्ट्रीय काँग्रेस पार्टीच्या वतीने नजीबने अत्यंत चांगला उपक्रम राबवला. या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस. सर्व सुविधांनी युक्त शहरालगतचा अद्ययावत प्रकल्प, लक्झरियस रेसिडेन्शियल ओपन प्लॉट्स, कॉन्क्रीट रोड, पाण्याची सोय, स्ट्रीट लाईट अशा सुविधांसह मंदिर, योगा केंद्र, ओपन जिम, चिल्ड्रन पार्क, ओपन अँफिथिएटर, निसर्गरम्य वातावरणात नवजीवन अनुभवण्यासाठी पुणे रोड बाळे इथल्या क्रिस्टल्स ड्रीम स्पेसला प्रत्यक्ष भेट द्या. ऑफिस क्रिस्टल डेव्हलपर्स, ICICI बँकेजवळ, पार्क चौक, सोलापूर. संपर्क 820 099 827 आणि 91 45 509 509.